एक आणखीन महत्त्वाची बातमी, कुणो नॅशनल पार्कमध्ये आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झालाय। कुणोमधल्या सर्वात शक्तिशाली पवनचा मृत्यू झालाय। महिनाभरातल्या चित्त्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे। पवन चित्त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय, मात्र 7ही पिल्लं जिवंत आहेत। पुण्यातल्या सर्वात शक्तिशाली चित्त्याचा मृत्यू झालाय। महिनाभरातली चित्त्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे। पवन चित्त्याचा मृत्यू बुडून झाल्याची सुद्धा चर्चा आहे, मात्र 7 पिल्लं जिवंत आहेत। कुणो नॅशनल पार्कमध्ये आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झालाय। तर मध्य प्रदेशच्या कुणो नॅशनल पार्कमध्ये पवन चित्त्याचा मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे। पवन सर्वात शक्तिशाली चित्ता मानला जात होता। शिकारीमध्ये सर्वात तरबेज पवन चित्ता होता। शिकारीसाठी प्रवास करण्याची प्रचंड क्षमता पवनमध्ये होती। प्रोजेक्ट चित्तामध्ये सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ पवन चित्त्याला मानलं जात होतं। आतापर्यंत त्यानं 2 वेळेस बापपण सुद्धा अनुभवलं। पवनची सर्वच्या सर्व 7ही पिल्लं जिवंत आहेत। पुण्यातल्या चित्त्यांच्या वंशवाढीसाठी पवन सर्वात महत्त्वाचा होता। पवनचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय।